मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरे सुखी गर्भवास हरे नीच वृत्ती काम परिमुखे तुझे नाम मग होत कल्पवरे सुखी गर्भवास हरे तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे मग होत कल्पवरे सुखी गर्भवास हरे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं वर्णानामर्थसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमेश्वरं वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणां यमाश्रितो हि वक्रोपे चंद्र सर्वत्र वंद्यते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे न्याठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसे वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविते खूण हाता चढे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय जय हृदय गिवसो नेठाय तैवडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारून आता जो पितामाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे विठ्ठल विठ्ठल मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरे। प्रस्तुत जगदाधिष्ठान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता आणि श्री संत सावता बाबा यांच्या पवित्र मंदिरामध्ये भगवत कृपा संत आशीर्वाद आणि समस्त ग्रामस्थ नान्नज या सर्वांच्या प्रेमातून गेली 65 वर्षापासून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। या चिंतन सेवेकरिता मी तुम्हा सुज्ञांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग वैराग्य शिरोमणी देहोचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचं चिंतन प्रतिपादन करणारा अभंग आहे। सप्ताहातील आजचा उपांत्य दिवस आहे। उपांत्य दिवशी करुणापर, प्रार्थनापर, मागणीपर आणि देवाशी सलगीची भाषणं या प्रकरणातील अभंग घ्यावे लागतात। म्हणून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी सुंदर अशी भगवंताला प्रार्थना केली आहे। काय प्रार्थना केली? हे भगवान, तुम्हाला जर मला काही करता आलं तर एकच काम करा, संत दासाचा दास करा।
मला दुसरं काही करू नका. मज दास करी त्याचा संत दासाच्या दासाचा. डायरेक्ट संतांचा दास नाही करता आलं तरी चालेल, पण संतांचे जे दास आहेत त्या दासाचा दास मला तुम्ही करा. मग भगवान म्हटले तुम्हाला दास व्हायचं असेल तर जन्म घ्यावा लागेल, आणि जन्म घ्यायचा असेल तर आईच्या उदरामध्ये राहावं लागेल. आणि आईचं उदर म्हणजे काही एअर कंडिशन बंगला नाही. तुकोबारायांनी सांगितलं कितीही गर्भवासातलं दुःख कठीण असलं तरी चालेल, फक्त एका अटीवर बरं का. तुम्ही जर मला संत दासाचा दास बनवलं तर मग होत कल्पवरी. कल्पच्या कल्प काय? सुखे गर्भवास हरे. गर्भवास मला कल्पच्या कल्प जरी गर्भवासात राहण्याची वेळ आली, पण गर्भवासातून बाहेर आल्यानंतर मला तुम्ही संत दासाचा दास बनवाल तर. पुन्हा म्हणजे दास झाल्यानंतर उपजीविकेसाठी काही करावं लागतं की नाही? अहो जन्माला आल्यानंतर काही कर्तव्य करावं लागतात की नाही? काम करावं लागतं. म्हणजे तुम्हाला काम करावं लागेल. म्हणजे काम किती खालच्या दर्जाचं काम आलं करण्याची वेळ आली तरी चालेल, पण एका अटीवर पुन्हा तुमचं नाम माझ्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. नीच वृत्ती काम परिमुखे तुझे नाम. तुझं नाव माझ्या मुखात राहिलं पाहिजे. आणि माझा दुसरा काहीच संकल्प नाही बरं का. माझ्या संकल्पाचा व्यय तुझ्या सेवेमध्ये व्हावा. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. मग होत कल्पवरे सुखे गर्भवास हरे. असा अभंगाचा मी शब्दार्थ सांगितला. तुमचा अभंग लक्षात यावा म्हणून नाही का. आणि आपल्या या पवित्र मंदिरामध्ये गेली 65 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. न बोलता काम करा बरं का. कोणी आता 9:30ला मी कीर्तन समाप्त करणार आहे बरं का. कुणीही बडबड करू नका, न बोलता काम करा. कारण मला थोडीशी अडचण आली. इंदोरला जायचंय मध्य प्रदेश, म्हणून 9:30ला कीर्तन 1 तासच उरलेला आहे आपल्याला. 1 तासामध्ये आपण भरपूर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त शांत चित्ताने तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका विठ्ठल विठ्ठल. सप्ताहातला उपांत्य दिवस आहे, पण सावता महाराजांची आज पुण्यतिथी झालेली आहे नाही का. आज पुण्यतिथी आहे आणि सावता महाराजांचं वर्णन आपण काय करणार? सामान्य माणसाच्याने संतांचं वर्णन होत नसतं. लक्षात ठेवा. काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुल्या. नाही काय तैशी हारपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. नाही का जैशी दिपे दिशे पाहता आपुली वस्तू. ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे आणि घेवा जीवाच्या तुटे महालाभ फुकासाठी. कारण त्यांचं नाव घेतल्यानंतर सगळे पाप जातात. त्याचं कारण काय? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जोवदे अच्युत सर्व काळ. जोवदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी पातकांच्या. जळतील राशी पातकांच्या. तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या चिंतने तरतील दोषी.
पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. त्यांचा देह पवित्र झालेला असतो, वाणी पुण्यवंत झालेली असते. त्यांच्या वाणीतले सर्व दोष निवृत्त झालेले असतात, कारण अखंड ते पांडुरंगाचं नामस्मरण करतात. म्हणून आपल्या वाणीमध्ये जे काही दोष आहेत ना, ते सगळे दोष नष्ट होत झालेले असतात संतांच्या वाणीतले दोष. का? अखंड पांडुरंग ध्याने पांडुरंग मने, जागृती स्वप्ने पांडुरंग, गोविंद आसने गोविंद शयने. नाही का? गोविंद त्या म्हणे बैसलासे, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस संत सदा नाम घोष करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, असं वर्णन केलं ना. तेने सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. संत महात्मे काहीच करत नाहीत, अखंड भगवंताचं चिंतन. आणि आपल्या सावता महाराजांची तीच परिस्थिती आहे. म्हणजे सावता महाराजांचं वर्णन माझ्यासारखा नाही का दिनदुबळा माणूस करू शकत नाही. काय त्यांचं आपण वर्णन करणार महाराज. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. कारण सावता धन्य ते आरण, रत्नाची खान जन्मला निधान. सावता तो सावता सागर, प्रेमाचे आगर. काय? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला. नाही का? वंश उद्धरिला माळियांचा, आमुची माळियाची जात. शेत लावू बागायत किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठा. आता रात्र पुरणार नाही, पण मला थोडी गडबड आहे म्हणून मी तुम्हाला जास्त सांगतोय. विठ्ठल विठ्ठल सावता महाराजांचं काय आपण वर्णन करणार. सावता महाराज पंढरपूरला गेले नाही, पण पंढरपूरच्या पांडुरंगाला कधी विसरले नाही. ही विशेषता आहे सावता महाराजांची, नाही का? आणि मूळ सावता महाराज काय आरण भेंडीचे नव्हते. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चरित्र माहिती आहे ना का. 65 वर्षापासून तुम्ही ऐकता. किती? 65 वर्षाचा सप्ता आहे, नाही का? औशाचे होते त्यांचे मूळ पुरुष, देऊ माळी. आणि त्या गावामध्ये म्हणे दरोडा पडला आणि चोरट्यांनी ते सगळं गाव लुटून नेलं. आणि आपला जीव वाचवण्यासाठी देऊमाळी निघाले, नाही का? निघाले. आणि मग त्यांचा रस्ता परिचयाचा वाटला. अरे म्हणले ह्या जुना रस्ता आहे, जुनाट जुगादीचे नाणे, पंढरपूरचा रस्ता आहे. म्हणजे चला आता इथे आपण राहिलं पाहिजे. आणि चालता 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 आरणला आले. आणि आरणला आल्यानंतर तिथेच थांबले. लोकांचा परिचय झाला आणि तिथे लोकांच्या घरी मजुरीने काम केलं. आणि कालांतराने मग एक मळा विकत घेतला सावता महाराजांनी. काय घेतला? मळा विकत. आणि मग कष्ट करू लागले. आणि कष्ट करता करता त्यांचं लग्नही झालं, त्यांना मुलगा झाला. पुला वृद्धापकालामध्ये मुलाला सांगितलं, आता तू गृहस्थ आश्रम स्वीकार, आम्ही आता पिकलेलं पान कधीतरी गळणारच आहे. आणि मग ते लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्या ठिकाणी परसू, नाही का? त्यांचं नाव काय? त्यांच्या मुलाचं नाव परसू. आणि नंदिनी त्यांच्या मंडळीचं नाव. आणि मग त्यांच्यापासून सावता महाराज त्या ठिकाणी अवतीर्ण झाले जन्मात. पण सावता महाराज विरक्त होते लहानपणापासून. कामधंदा काही करत नव्हते. सारखं विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणले काय करावं आता, काम तर करत नाही. आईने सांगून पाहिलं, वडिलांनी सांगून पाहिलं, पण काही ऐकायला तयार नाहीत. मग मुलगा जेव्हा ऐकावं असं वाटत असतं तेव्हा त्याला हाणून मारून तो ऐकत नसतो. मग त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, नाही का? जवळ घेऊन त्याला जर समजावून सांगितलं तर फरक पडत असतो.
एक सुभाषित फार सुंदर सांगितलेलं आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम कपटेन शत्रुम सत्येन मित्रम असं वर्ण. धनेन कांता कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ते असं वर्णन केलं. भावाशिवाय देव प्राप्त होत नाही, भावाशिवाय देव वश होत नाही, नाही का. कलेशिवाय राजा वश होत नाही, धनाशिवाय कांता वश होत नाही, पत्नी वश होत नाही, कपटाशिवाय मित्र वश होत नाही, सत्याशिवाय कपटाशिवाय शत्रू वश करता येत नाही, सत्याशिवाय मित्र वश करता येत नाही, आणि ज्ञानाशिवाय मोक्ष आपल्याला प्राप्त होत नाही. तसं पुत्राला समजावून सांगितलं, बाबा आपलं काम केलं पाहिजे. आणि मग तिथून पुढे सावता महाराज कामाला लागले. म्हणजे देव हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं, मंदिरातला देव तेवढाच मर्यादित देव समजायचं कारण नाही. हे सगळे देवाचेच अंश आहेत. हे कोण आहेत? आपण फक्त मंदिरातल्याच देवाला हात जोडतो आणि चालत्या बोलत्या माणूस रूपी देवाला शिव्या घालतो. सावता महाराजांनी हे नाही केलं. सावता महाराजांनी प्रत्येक चराचरामध्ये देव आहे. माझा पांडुरंग भरलेला आहे. कांदा म्हणजे माझा पांडुरंग, मुळा म्हणजे माझा पांडुरंग, भाजी म्हणजे माझा पांडुरंग, नाही का. शुनीचैव शोपाकेच पंडिता समदर्शना. हा जो पंडित माणसं असतात ना, ते सगळ्या ठिकाणी देवाला पाहतात, त्याला पंडित म्हणतात. पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला, पंडित तोची एक भाला नित्य भजे जो विठ्ठला. अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल आहे. रिता नाही अनिक नाही रिता ठाव सर्वाभूती वासुदेव. तुका म्हणे तोची दास त्या देखिल्या जाती दोष. बरं का. ज्याला पाहिल्यानंतर आपलं पाप जातं तो खरा भक्त. म्हणून आमचे वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले आळंदीचे सांगायचे, ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला परमार्थ करावा वाटतो, समजायचा हा चांगला माणूस आहे. ज्ञानेश्वरी वाचावी वाटते, कीर्तन करावं वाटतं, भजन करावं वाटतं, समजायचा हा माणूस चांगला आहे. आणि ज्याला पाहिल्यानंतर आपल्याला चोरी करावी वाटते, दुसऱ्याला शिव्या द्याव्या वाटतात, समजायचं हा माणूस काही चांगला नाही. हा आउट ऑफ दी कव्हरेज एरिया, संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असं समजायचं. माणूस पाहिलं की लक्षात येतं. माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की हा माणूस कसा आहे तो लक्षात येतं. काहींच्या चेहऱ्याकडे पाहिलं की बरं वाटतं आणि काहींच्या चेहऱ्याकडे पाहिलं की पाहावं वाटत नाही. आपण उगाच याची भेट झाली बुवा, याचं दर्शन विनाकारण झालं असं माणसाला वाटतं. त्याच्यावर माणसाच्या चेहऱ्यावर सगळं, नाही का, चेहरा सांगून जातो या माणसाचं आचरण काय आहे, नाही का, वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, त्याचा चेहरा सांगून जातो. पण चेहरा पाहण्याची दृष्टी असेल तर विठ्ठल विठ्ठल. सावता महाराज मग सारखं भजन करू लागले, नाही का, आणि प्रपंचही करू लागले. मग आपला मळा आणि आपलं काम, दुसरं काहीच विषय नाही. आणि मग वारकरी येऊ जाऊ लागले. भजनाचा छंद असायचा. वारकऱ्यांनी त्यांचा आचार विचार पाहिला. म्हणले तुम्ही कीर्तन करता का? म्हणजे मी काही पंडित नाही, शास्त्राध्ययन केलेलं नाही, पण करील बुवा कीर्तन भगवंताच्या आशीर्वादाने. मग कीर्तन खूप गोड करायला केलं आणि त्यांचा प्रचार पंढरपूरमध्ये झाला. म्हणले कधीच कुठल्या संस्थेत बसले नाही, कुठे माणसात आले नाही, पण घरच्या घरी राहून सावता महाराज आरणगावचे, आरणबिंडीचे खूप चांगले साधू आहेत. मग सगळ्या संतांना त्यांना पाहावं वाटलं. ज्ञानोबा दीक्षंत, नाही का, सगळे हे नामदेव महाराज, ज्ञानोबा म्हणजे कोणता सावता महाराज आहेत ते पाहू. त्यांच्याकडे आले, भेटले. पांडुरंगाला सुद्धा तिथे यावं लागलं, नाही का. पांडुरंगाकडे सावता महाराज गेले नाही. मग तुम्ही सांगा, जे पांडुरंगाकडे जाणारे भक्त श्रेष्ठ का पांडुरंग ज्या भक्ताकडे जातो तो भक्त श्रेष्ठ? ये तो बात समझ में आएगी ना, का यो भी नहीं समझ में आती है? आए ना, मेरी बात समझ में आई ना? हाँ, जे पांडुरंगाकडे भक्त जातात, न जाणाऱ्यापेक्षा पांडुरंगाकडे जाणारे चांगले. पण त्याच्याही पेक्षा
पांडुरंग ज्यांच्या घरी येतो भेटायला ते किती भक्त श्रेष्ठ असतील. त्या यादीतले भक्त म्हणजे आमचे सावता महाराज. विठ्ठल विठ्ठल. लपण्या, तुम्ही ऐकलेलं दृष्टांत आहेत, लपण्यासाठी जागा त्यांना कोणची पाहावी लागली. पांडुरंगाचं साठविला दाता त्रैलोक्याचा, आपलं विळ्याने खुरप्याने असं छाती फाडली आणि पांडुरंगाला साठविला हरी जेही हृदय मंदिरे, त्याची सरली रझार, त्याची सरली रझार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्याची सरली रझार, त्याची सरली रझार. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये पांडुरंगाला साठवलं, पुन्हा जन्मने पुन्हा मरणे ही एरझार त्यांची थांबत असते. आणि सावता महाराज हे ओरिजिनल दास होते नाही का. तुकाराम महाराजांना तेच पूर्वज तुकोबारायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांनी वाऱ्या केल्या पांडुरंगाच्या. शेवटी थकल्यानंतर वारकरी घरी आले. वारकऱ्यांना हात जोडले, सांगितलं मी आता पांडुरंगाला माझा निरोप सांगा, मी आता पंढरपूरला येऊ शकत नाही, माफ करा म्हणून माझा निरोप सांगा. वारकरी गेले. दशमीच्या दिवशी त्यांना तोच ध्यास लागला विश्वंभर बाबांना. वारकरी गेले असतील पंढरपूरला, चंद्रभागेचं स्नान केलं असेल, पंढरपूरची परिक्रमा केली असेल, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले असतील, पण माझा निरोप सांगितला का कसा काय माहिती. असं दशमीच्या दिवशी, एकाच दिवशी रात्रंदिवस त्या ठिकाणी ध्यास लागला. एकादशीच्या दिवशी सारखं असं चिंतन करत झोप लागली. पांडुरंग परमात्मा स्वप्नात आले आणि सांगितलं, विश्वंभरा तुझा निरोप मला मिळाला. नाही का, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वंभर परिहार चिन्ह लगे, परिहे अनावर आवरितावडे, अवसान ते घडी पुरो एकी देत नाही. म्हणले तुझं आता येणं होत नाही ना बाबा, मी तुझ्यासाठी येतो आमराईमध्ये. त्यांची जी आमराई होती तिथे जा म्हटले आणि खोद, आणि मी तुझ्यासाठी तिथे यायला लागलोय. विश्वंभर बाबाला स्वप्नात सांगितलं येऊन. सकाळी उठले, भजनी मंडळ बरोबर घेतलं आणि ती जागा खोदली. रुक्मिणी मातेची आणि पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती तिथे आलेली होती. आज जी देहुला मूर्ती आहे ती त्यावेळेसची मूर्ती आहे, ती स्वयंभू मूर्ती वाजवीत गाजवीत आणली आणि तिथं प्रतिष्ठापना त्या मूर्तीची केली. विश्वंभर बाबासाठी स्वयं पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता देहुला गेले. त्याच वंशामध्ये 8व्या पिढीत जगद्गुरु तुकाराम महाराज अवतीर्ण झाले आणि त्यांनी सुद्धा आपल्या परंपरेची सेवा चालू ठेवली. आणि चालू ठेवल्यानंतर एका वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाने त्यांना थांबायला सांगितलं. तुकोबाराय थांबा, तुमच्याजवळ माझं काम आहे. काय काम आहे देवा? आता माझी वारी, जाऊ द्या आमच्या घरी. म्हणले नाही, मला तुम्हाला बोलायचंय. तुमच्या सेवेचं फार माझ्यावर ऋण झालेलं आहे, तेव्हा तुम्ही सेवेतून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही काहीतरी मला मागा म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी तिरक्या नजरेने पाहिलं आणि सांगतात, हाय देवा, माझ्या वडिलाची मेरा शिगा देवा, तुझी चरण सेवा किंवा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणतो सो. आमच्या वाडवडिलांनी काही मागितले का देवा तुम्हाला? जे निष्काम भक्त असतात ना, त्यांचा अधिकार वेगळाच असतो. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्त समे प्रिया. अर्जुनाला भगवान गीतेत सांगतात, जो निरपेक्ष भक्त असतो तो मला सगळ्यात आवडतो. जयाची ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा, जयाची आसने, मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर, ते गावे हिमवंतो दोष खाय, परिजीविताची हानी होय, तैसे शुचित्व नोहे, सज्जनाचे शुचित्वे शुची गंगा होय, आणि पाप तापही जाय, परी तेथे आहे बुडणे खोली पारू नेनिजे, तरी भक्तीनं बुडिजे, रोकडाची लाहिजे, न मरता मोक्षो, संताचे अंग लगे, पापा ते जिनने गंगे, तैसे तेने संत संगे, शुचित्व कैसे, शुची नाही का,
असं वर्णन म्हणून असो जुवायसा शुचित्वे तीर्था कुवासा काय गोड वर्णन केलेलं आहे का. हे सगळे ज्ञानोबारांच्या ओव्यामधून भक्ताचं वर्णन आहे बरं का. भक्ताचं वर्णन आहे. त्यांच्याजवळ कसल्याही प्रकारची अपेक्षा नसते. ज्यांच्याकडे कोणाकडूनच कशाची अपेक्षा नसते ना त्यांना संत असं म्हणत असतात. ज्ञेयस नित्य संन्यासी योन द्वेष्टीनं कांक्षते. संन्यासी कोण? जो कधी कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणाकडून कशाची अपेक्षा करत नाही, तो या संसारामधून सहज मुक्त होत असतो. तो महात्मा फुकटचा कधी कोणाकडून काही घेणार नाही, अपेक्षा ठेवणार नाही. भगवंताच्या कृपेने जे मिळेल त्याच्या संतुष्ट राहणारा, अशी एक 8व्या नंबरची भक्ती आहे नाही का. रामचरितमानसामध्ये सांगितलेलं आहे. शबरीला प्रभू रामचंद्र 9 प्रकारची भक्ती सांगतात. त्यापैकी 8वी भक्ती आहे. 8 जथा लाभ संतोषा सपने नाही देखई परदोषा. स्वप्नात जो दुसऱ्याचा दोष पाहत नाही आणि जे मिळेल त्याच्यात संतुष्ट राहतो, ही माझी एक प्रकारची श्रेष्ठ भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. असे तुकोबारा निरपेक्ष वृत्तीने पांडुरंगाच्या पुढे उभे राहिले. पांडुरंग म्हणतात काहीतरी मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. म्हणले भगवंताने आग्रह धरला. भगवंताला सगळं काही सहन होतं पण ऋण सहन होत नाही. लक्षात ठेवा, कुणाचं ऋण सहन होत नाही. काही माणसं सुद्धा तसे असतात, त्यांना लोकांचं ऋण सहन होत. जरी लोकांचे पैसे असले तर केव्हा यांचे परत दे याच्यासाठी खटपट करतात. आपले यांचे पैसे आपले परत गेले पाहिजे. पण काही काही माणसं देण्याचा विचारच घेत नाहीत. ते नो टेन्शन, घेईपर्यंत गोड बोलणार आणि घेतल्यानंतर देण्याचं पुन्हा नाव घेणार नाही बरं का. त्यांना जड म्हणायचं, जड. देण्याच्या बाबतीत जड. फक्त आणि नडल्यानंतर अडचणीत आल्यानंतर आमच्या मुलीचं लग्न आहे, 50,000 जर दिले तर आमच्या 5 पिढ्यावर उपकार होतील. मग याला दया आली, दिले 50,000. मग म्हटले वर्ष झालं 2 वर्ष झालं द्यायचं नावच नाही. मग ते सावकार गेले, अहो आमचे पैसे दिले नाही. तुमचे देण्याचाच विचार आहे, पण पाऊस पडला नाही आणि पीकही गेलं आणि थोडंफार पीक आलं तर त्याला भावही आला नाही, म्हणून आता तुमचे पैसे मी देणारच आहे. पण पुन्हा पुन्हा जर दाट मागायला सुरुवात केली तर गाव सोडून चाललोत का, भाषा बदलणार. आम्ही घर मोडून चाललोत का, गाव सोडून चाललोत का, आमची इथं जमीन आहे, नाही जर जमलं तर आमचं एक जमीन विकून तुमचे पैसे देऊ, पण तुम्ही तर माणसातच आम्हाला वागू द्यायला तयार नाहीत बुवा. आणि पुन्हा सांगितलं, पुन्हा जर माणसात पैसे मागितले तर पुन्हा देणार, ही तयारी बरं का. असे काही लोक आहेत ना जगामध्ये. मग फार विचित्र लोक आहेत नाही का. काम होईपर्यंत गोड बोलणार, काम झालं की पुन्हा पैसे देण्याचा विचार करणार नाही. त्यापैकी आमचा परमात्मा नाही का. त्याला ऋण सहन होत नाही. म्हणून काहीतरी तुम्ही मागा. तुकोबारांना वाटलं भगवान परमात्मा खूप एवढी मोठी व्यक्ती, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जगाचा चालक आपल्याला मागा म्हणतो, मग काहीतरी मागितलं पाहिजे. पांडुरंगाने सांगितलं, मला माहिती आहे तुम्ही प्रपंचातलं काही मागणार नाहीत, पण परमार्थातलं काहीतरी मागा. मग परमार्थातलं मागा म्हटल्यानंतर तुकोबारांनी सांगितलं, देवा तुम्हाला जर काही करता आलं तर एक काम करा, मला प्रपंचातलं काहीच नको. मग मला तुम्ही संत दासाचा दास करा, अभंगाचं प्रथम चरण.